आयला काय ना काय माग असत. ए शाले उतर उतर. मला काय सांग बरं, वरडते एवढं? एवढ्या गडबडीनं का बोलवलंय मला? अरे सांगते की. सांगते काय काम आहेत माझ्या माग काय? होय तुलाच काम आहे का, मला नाही का काही काम? हा बोल 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 पटकन. अरे मी माझ्या नवऱ्याला सोडून आलीये. काय नवऱ्याला सोडून आली का? अरे त्याला आपलं लफडं कळलंय. 1000 वेळा सांगितलं तुला सावध. चंद्या मी काय म्हणते, काय? मी थोड्या दिवसातच त्याच्यासोबत घटस्फोट घेणार आहे. त्याला जर मी इकडे तिकडे कुठे घावली ना तर तुम्हाला जीवाने मारून टाकेल. तू राहायची सोय बघ ना माझी कुठं होत असेल तर. अगं शाले कुठं सोय करू मी ग? लगेच कुठं ऍडजस्ट होत असतं का? चंद्या तुझ्या घरी घेऊन चल ना. ए डोक्यावर पडली काय? घरी घेऊन चाल. बायकोनं जर बघितलं ना दिल हाकलून, मग कुठं चिलीम गाजा घेऊन कुठं वड्याच्या कडाला बसावं लागेल. हा भारी आहे टाकू तुझं. ते मला काही सांगू नको. तू माझी सोय कर, मी तुझ्यासाठी सोडून आले. गप 2 मिनिट थांब, जरा विचार तर करू दे. शाले चंद्या मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. चंद्या हा थांब थांब थांब. हाय कुठं? मी जिथं कामाला आहे का मळ्यात, तिथं मालकाची रूम आहे. तिथं कोणच नसते. राहू दोघं आपण तिथं. हां पण कोणाला कळू द्यायचं नाही. हां पण चंद्या तू माझ्यासोबत राहशील ना रे? अगं माझे पिल्लू, तुला सोडून कुठं जाणार आहे बरं मी? अगं 24 तास तुला पहारे करू म्हणून बसून राहील तिथं बस. आता टेन्शन घ्यायचं नाही. हस बरं हस बरं खुश. चल गेला नवरा उडत तुझा. चंदूला आला असताना काय कोण टेन्शन लेणे का? हा चल बस. अगं शाले लय काम असतंय ग मला, त्यातनं मी तुला वेळ देतो माहित आहे का? बसली का? बिनधास्त राहायचं बरं का? ए जानू ही आपलं नवीन घर. भारी वाटतं ना? हा भारी आहे. आता दाखवतो तुला. चल बॅग दे ना. कसा आहे आपला राजवाडा? आता बघ शाले कसलंच टेन्शन नाही बघ. कधी बी काही करा, नो टेन्शन. आवडलं का? भारी आहे. पण चंद्या हां घर बघून असं वाटतं इथं कोणीतरी राहतंय. बरोबर आहे, तू म्हणते ती राहते. त्याचं काय टेन्शन घेऊ नको. ते आपलाच माणूस आहे खास. कोणाला काय बोलणार नाहीत. अरे चंद्या पण त्याला आपल्या नात्याबद्दल कळलं तर? कळू दे की शाले. चंदूला असताना तू नाही त्या गोष्टीचा कशाला विचार करतेस ग? मी आहे ना एवढा खंबीर. काय अगं तू असलं फालतू विचार मला टेन्शन देत जाऊ नको, सांगतो तुला मी. नाही रे चंद्या. आली मूड मध्ये मस्तपैकी एन्जॉय करायचा तर नाही तीच. असं अचानक दरवाजा का लावलास तू? असं अचानक दरवाजा का लावला तू? लय येड्याचं सॉंग घेऊ नको तू. दरवाजा कशासाठी लावतात का लावतात एवढं बी कळत नाही होय. कशासाठी लावतात? कशासाठी लावतात असं होय? अगं शादी किती दिवसात भेटले आपण. आणि ऐक, तुझी सोय केली का नाही मी? मग आमची सोय कोण करायचं? येऊन अर्धा तास बी झाला नाही तर तुझं सुरू झालं. अगं हो दे की मग. आपण काय वाईट करतोय का? हा जे 2 प्रेमी जे करतात तेच करतोय आपण. हा पण कुणीतरी आलं तर? येऊ दे आलं तर. परत तीच का अजून करदी ना छोटी बात. मी आहे की, कोण आलं गेलं मी आहे. चल मग, चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा?
तर चंदूलालची चप्पल आहे आणि इथं बाईची चप्पल दिसते. या आतमध्ये काय बाई आहे काय? चंदूलाल बरोबर शाळेला बघितलं पाहिजे. मालक तुम्ही काय रे, काय झालं एवढं गडबडायला? काय नाही ती तुम्ही अचानक आला ना त्याच्यामुळं, बाकी काय नाही. बरं बरं, चंदूलाल कुठं आहे? चंदूलाल ते आहेत की घरामध्ये. आतमध्ये काय करायला लागलंय? हिशोब चाललाय त्यांचा. बरं जा त्याला बोलून आण. हो बोलावतो 2 मिनिटात. चंदूलाल, ओ चंदूलाल. चंद्या, तुला कोणतरी आवाज देतो. चंद्या थांब जरा. आईच्या गावात झाली. आता कुठं मोसम चालू झालं तर मध्येच पुचाक राहील. तरी तुला नको नको म्हणत होते ना, कोणतरी येईल. गप. ओ चंदूलाल. अबे आलो थांब. बरं आवडतोस, बघतो कोण आहे. अरे थांब के मरायला लागलास वय. यायला कोण आहे रे कबाब मी हाटी काय माहित. अरे काय द्या तू आहे वय आणि काय करतो इथं? अहो कधीपासून दरवाजा वाजवतोय मी. हां आता तुमचं चाललंय एक. म्हणजे सगळं बघत होता काय तू गपचूप? अहो ती महत्वाचं नाही, मग बाहेरचा ना मालक आल्यात. काय हो मोठं मला हो, आप्पासाहेब. आप्पासाहेब आल्यात. चला लवकर. ए चाले मी आवाज दिल्याशिवाय येऊ नका. मी आवाज दिल्यावशी. चला चला चला, दिसतंय चांगलं. चला. मालक कधी आला तुम्ही? अरे मला बराच वेळ झाला येऊन. हां. तू आतमध्ये काय करत होता? आप्पासाहेब सगळं व्यवस्थित सांगतो. एकच मिनिट. शालू, ए शालू, ते जरा एक हा एक मिनिट. हो का आली तिकडे शालू. इथे इथे इथे. हां नमस्कार कर मालकांना. ही शालू. मालक हं? शालू नाव आहे हिचं. हां. सकाळी मला रस्त्यात गाठ पडली. म्हणली कामाची लय गरज आहे मला, जर तुमच्या शेतात काम जर मिळलं तर लय बरं होईल. तुमच्या मालकाचं नाव लय ऐकलंय म्हणली, लय दिलदार साहेब मालक आहेत म्हणून आणले आपल्या इथं मळ्यात. बरं बरं, पण तू मला सांगितलं नाही काय नाही ना, अचानकच आणली हिला. आप्पासाहेब आजपर्यंतचा इतिहास आहे, तुमच्या परवानगीशिवाय कुठली गोष्ट केली का मी? आज बी काय झालं, मी हिला घेऊन बांगल्यावर आलतो तर आपला आत्माराम काय म्हणला माहित आहे का? 5च मिनिटं झालं मला कारखान्यावर गेले ते म्हणला, मिटिंग आहे त्यांना काय तर झालं. बोंबलत माघारी आलो घेऊन तिला हे इथं. आणि म्हणलं असं तसं मला तुमची भेट होतीच की, म्हणलं समोरासमोर बोलणं करून द्यावं. असं कसं हो? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसतंय. नवरा कुठं आहे तुझा? माझा नवरा माझा लय छळ करायचा म्हणून मी माहेरी निघून आले. मग पोटा पाण्यासाठी काय ना काही करायला नकोय का? मग हे चंदूलाल भेटले मध्ये, ते म्हणले की आमच्या मालकाकडे लय काम आहेत, आमचा मालक लय दिलदार आहे, तुम्हाला काम देईल, म्हणून मी आली ते. बरं मालक कामाला एकदम प्रामाणिक, कुठल्या कामात चुकारपणा नाही काय नाही. बाहेर चौकशी केली की मी, कामाला एक नंबर. आपण जसं काम सांगितलंय तसं करणार. आणि महत्वाचं घटस्फोट बी लवकर होणार आहे यांचा. होय का? बरं आली तर असू दे. तुझ्या जेवणाबरोबर कैलासचं बी जेवण बनवत जा आणि तुला वेळ मिळेल असं शेतातली छोटी मोठी कामं करत जा. काय चंदू? एकदम बरोबर. तुमचा अंदाज तुम्ही दिलेलं वेळापत्र कधी चुकीचं आहे का? बरं मालक मी काय म्हणतोय, हं. आता व्यवहाराचं पण बोलून टाका, म्हणजे कळेल तिला पगार किती काय. तू बोलला नाही का आल्यापासून? वास का मालक, एवढा मोठा घास आहे वय माझा. तुमच्या परस्पर तुम्ही देवाण घेऊन पैशाचा विषय नाही बाबा, ते तुम्हीच ठरवा काय असेल ते. बरं खाऊन पिऊन महिन्याला 8,000 चालतील का? होय मालक. गरीब आहे विचार. चालते खरं ना?
हां हां हाय 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 घेऊ आणि आहे का मालक कायलास आहे मी आहे आम्ही बी थोडंफार लक्ष देऊच की तिला काय कमी जास्तीला तुम्ही तर आहेच हो पण आम्ही बी थोडंफार लक्ष देऊ बरं बरं तू हिला शेतातली कामं सगळी समजावून सांग आणि तू ये बंगल्यावर तुझ्याबरोबर जरा बोलायचं आहे. चालतंय मालक येतो मग मी हां हिला किती काय काम आहे ते समजून सांगतो हं. आणि येतो मग काय नस ती आपली बाजरीची पुटी येते का दोन ती काढून ठेवू मी बैलगाडी घेऊन येतो तसंच मालकाचं काम करू मग काय लय खुश ना हा मग मग आपली फिल्डिंगच तशी असते रे आणि तुला म्हणलं ती काम झालं का नाही मालकाचा स्वभाव मला माहित आहे का दिलदार आहे म्हणलं का नाही काम देतच ती आडल्या नाडल्याला तर देणारच काम ती बरं ऐक तुझ्या 2 टाइम जेवणाची सोय झाली बर काय हा. आता तुला हातानं स्वयंपाक करावा लागणार नाही आता फक्त एकच लक्ष कुठं शेतावर लक्ष द्यायचं काय बरोबर हा. चालतंय. चंदूलाल साहेब तुम्ही शाल आणून बरोबर केलं बरं का माझ्या 2 टायमाची जेवणाची सोय झाली बघा. होय ना बरं अगं गडबडीत ही ओळख करून द्यायची राहिली आपला खास माणूस जिगऱ्या कैलास कुठलं काम सांगायची गरज नाही त्याला बरं का सगळी मनानं कामं करणार हा आता एक सांगायची खासियत राहिली तुला ह्याची हां म्हणजे परफेक्ट वेळी जे काम करायचं त्या टायमिंगलाच काम करणार आता बघ जनावराला पाणी पाजायची वेळ झाली असं होय. न सांगता तिकडे जनावराला पाणी पाजणार कर कायलास टाइम हा. हा जाऊ बघ, जाऊ, पाणी पाजायला हे बघ, किती किती चाणक्य बुद्धी बघ म्हणलं का नाही नुसतं असं गहाळाकडे बघूस तर गेला बर शादी मी काय म्हणते ऐक हां बोल आता यालाय काय द्या जाऊ की 5 मिनिटात सकाळचं राहिलेलं काम उरकू नको नको आता नको परत कोणतरी यायचं सकाळसारखं. कशाला कोण येतंय मारायला एवढ्या उन्हाचं दुपारी ऐक 5 मिनिटात झटका मारून येऊ चल चंद्या ऐक काय मी काय म्हणते हं. तू रात्री ये हां रात्री आपल्याला कोणी बी डिस्टर्ब करायला नसणार. अगं ग अगं माझी कळी होय का लय भारी डोकं चालवते की तू हं मला वाटलं माझं एकट्याचं डोकं चालतंय संध्याकाळी नो डिस्टर्ब चालतंय येतो संध्याकाळी जाऊ का मग पण चंद्या मी काय? तुझ्यावर नाराज आहे. ए माझ्या शोनू ए माझ्या पिल्लू कशा पाय नाराज झाली ग ती बी आल्या आल्या तुला काय इथं मला शेतातली कामं करावं लागतील. काय अगं छट कारण घेऊन बसली तू हा अगं त्या मालका देखत नुसतं काम केल्यागत करायचं सगळी कामं तर काहीलाच करतोय ना काय एवढं साधी सिंपल गोष्ट डोक्यात येत नाही का ग तुझ्या बरं बरं ठीक आहे. मी सांगितलंय तसं करायचं फक्त बस बरं ऐक मालक मगाशी काय म्हणलं जाताना ऐकलं ना हं. अर्जंटमध्ये काहीतरी काम आहे बहुतेक जरा कॅश बीज बी द्यायची असेल तेवढंच आपल्याला खर्चायला होईल. बरं, चल जाऊ का बरं एक पप्पी दे संध्या तसलं लाडबीड नाही माझ्याकडं. आता जर तू पप्पी घेतली ना रात्री तुला काम काहीच नाही करू देणार. नाही मग संध्याकाळी चितो हा तुझी पप्पी तुझ्या पशीच राहू दे का हो मालक हे तर कोणाची वाट बघत थांबलाय तुझीच वाट बघत थांबलो की. आता काय माझी वाट बघताय मला तर बंगल्यावर बोलवलं होतं तुम्ही अरे बंगल्यावर बोलण्यासारखा विषय नाही आहे म्हणून तर इथं तुझी वाट बघत थांबलोय मी. बरं काय विषय आहे चंदू तुझ्यावर आज जाम खुश आहे बघ मी. का हो मालक अरे कसलं पाखरू आणलास तू आज मळ्यात त्या शालूला आणल्यापासून आपला मळा खुलवलास की. आप्पासाहेब ही असं तुम्ही ना कधी कधी मनमोकळेपणानं बोलता हेच तुमचा स्वभाव मला लय आवडतो बघा. अरे चंदू ती शाली माझ्या मनात बसली आणि हृदयात भिनली बघ. आप्पासाहेब म्हणजे ती शालू तुम्हाला आवडली म्हणा की. होय मला ती शालू लय आवडली बघ. तू असं काहीतरी कर की ती शालू या आप्पासाहेबाची झालीच पाहिजे. म्हणजे आप्पासाहेब शालू तुम्हाला पाहिजेच. आता ह्यो चंदूलाल तुम्हाला शालू मिळवून द्यायसाठी काय काय करतोय नुसतं बघाच. शब्बास चंदू पण एक प्रॉब्लेम आहे बघ. आता मला कसला प्रॉब्लेम हो. रात्रीच्या वेळेस ते कैलास आणि शालू एकत्र असणार मग या कैलासनं काहीतरी शालूवर उलट सुलट केलं तर मग
काय आप्पासाहेब, किती खालच्या दर्जाचा विचार करताय हो तुम्ही. ती कैल्याची एवढी हिंमत आहे का चंदूलालच्या पुढे एवढी रिडिंग करायची? ह्या बघा, तुम्ही तसले काही टेन्शन घेऊ नका. ही चंदूलाल ना रात्रीचा दिवस करून डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर नजर ठेवल, मग तर बस ना. हे बघ चंदू, आता मी सांगतो तसं करायचं. आता मळ्यात जायचं आणि त्या दोघांवर नजर राखायची, खास करून रात्रीचं. हा मालक, हा तुम्ही बिनधास्त राहा. त्यांच्यावर कशी पाळत राखायची, कशी नजर ठेवायची माझ्याकडे लागलं. चला, काय कुठाना व्हायच्या आधी मी जातो ना तिथं, बघू काय करते ती. होय होय, जातो. चला, येऊ का हा, मग? जा. हा. हा. मारी बरं आहे की ही, म्हणजे माझ्या सोयीसाठी आणलेलं पाखरू आपासाहेब त्याच्यावर डाव मारणार. आयला हे लय चुकीचं होतं या. म्हणजे पाखरू माझ्या फांदीवर बसायचं सोडून बुरकन त्या आपासाहेबाच्या फांदीवर बसणार, आणि हे चंदूलाला असं होऊन द्यायला लागलाय होय. चांगली आयडिया दिली बरं का, पाखरावर कसं लक्ष राखायचं ते. आप्पासाहेब, धन्य आहे बरं का तुमचं, अशाच आयडिया देत जावा आम्हाला. शालू, हां. स्वयंपाक बरं झाला बरं का. खरंच का? होय, मला बघ माझ्या आईच्या हातचीच आठवण झाली. ती पण अशी स्वयंपाक बनवायची बघ, असं आहे वय. लय भारी बघ. अरे वा, एकच नंबर की. झालं का जेवण कैलासराव? ठीक आहे, आत्ताच झालं. होय ना. या या. कशी वाटली शालूच्या हातची भाजी? अहो, एक नंबर, लय भारी वाटलं मला. होय ना. हा. बसा की शालू मॅडम, बसा. अहो, त्यांच्या हाताला चव आहे म्हणल्यावर भाजीला एक नंबरच असणार ना. ते तर आहेच की. हा. बरं कैलासराव, हा. तुमच्या 2 टाइम जेवणाची सोय व्यवस्थित झाली. होय. आता काय तुम्हाला हातानं स्वयंपाक करायची भानगड राहिली नाही. हा. तर आता फक्त एकच लक्ष द्यायचं, कुठं? शेताकडं. हा चाल. हा. आणि हे बघ, पण काय चंद्रलाल शेठ, तुम्ही रात्रीचं कधी येत नाही माझ्याकडे, आज काय भानगड? बघा, भानगड कुठली ना का कैलास, मग सहज चक्कर मारावं म्हणलं. त्यात तुम्ही दोघं इथं काय बाबा जेवली भाजली का काढून येऊ नका आम्ही. नाही, तसं तुम्हाला कुठं म्हणलं येऊ नका म्हणून. आणि त्यात आप्पासाहेब मला म्हणलं, बाबा चंदूलाल, जरा आपल्या शेतात संध्याकाळची चक्कर मारत जावा. आता त्यांचा मान राखणं कामच आहे का? होय, आपण बी शेवटी काम करायच की ग. बरोबर. हा, म्हणून आलोय. अच्छा, बरं, ते जाऊ दे. कैलास, झोपणार आहे कुठं तू? मी इथं खाली झोपल आणि शालू झोपल की वरती. अरे काय मेंदू खराबलाय तुझा का? काय मुग्या खाल्ल्यात तू? काय झालं? काय जिबेला हाड आहे का तुझ्या? सहजच बोलतोय का? वर ही झोपलं आणि खाली मी. अरे अवचित आप्पासाहेब जर आलं, त्यांनी जर ही बघितलं, तुझ्या बी पार्टीचं आमच्या दोघाच्या बी पार्टीचं सल्ट कर त्याला आप्पासाहेब. त्यांना तसलं खपत नाही. माहीत नसल्यावरच करतोय का कैलास तू? मला बोलायला लावू नको बरं का बाई माणसासमोर. मग चंद्रलाल साहेब, मी कुठे झोपू? बघितलं का काय बोलतोय? लका नवीन पाहुणा आल्या का तूच करायला लागला कैलास लागा तू. बाहेर आपली एवढी बाज आहे, झोप की त्या बाजेवर खुशाल. कोण डिस्टर्ब करताय तुला? होय शालू? होय. मला काय कळलं, मी कुठेही झोपल. हां हा, जाऊ. ही त्याचा गुण लय आवडतो. कुठं बी झोपायची तयारी. जातेस ना वा? हा, बरं जा तुम्ही. काय माहित आहे का, साहेबाचा एक निरोप होता. हिला उद्या सकाळची कामं सांगायच्यात. ती कामं सांगितली की आलो बाहेर, बसू का पाहणं तर मग. हा होय. हा हा, माहिती मला काम. हो हो, जातो. हा हा, हुशार आहेस तू कैलास. हो. हा, तर म्हणतात टाक वळखणारा माणूस तू. बुद्धी. चंदू से लय मस्त डोकं चालवलं तू. त्या कैलासला बाहेर झोपायला पाठवलं, एक नंबर आयडिया केली. अगर बिल्लू, इस हस्ती को चंदूलाल कहते हैं. काय? चंदूलाल. कुठं डोकं, कसं डोकं वापरायचं हे माझ्याकडनं शिकायला पाहिजे. बरं चंदूलाल, मी काय म्हणते, काय? आपण दोघं आतमध्ये बसलो, हां. तो कैलास बाहेर काय विचार करेल माझ्याबद्दल? ए शाले, ते काय काय विचार करा, तुला काय करायचंय? हा, हे तर माझा विचार कर. बरं मला एक सांग,
ती कैलास काय नवरा आहे काय तुझा त्याचा विचार करायला हे तर मी असताना तसलं डोकं खाऊन वा मला सांगतो तुला मी बरं चंदूलाल मी काय म्हणते हं. तुम्ही पण जा आता मी झोपेत काय मी जाऊ होय नाही मोकळ्यात जायसाठी आली का इथं मी काय म्हणते ते सकाळी प्लॅन संध्याकाळी या की आता संध्याकाळी आली की झोप आली होय तुला लगेच काय अगं शादी बरं दुपारी बोलली होती पण आता मला लय झोप यायला लागली ए झोपेच्या लाडकी लाडात येऊ नको लई मी बरा झोपू दिलं ग तुला चल 2 मिनिटाचं काम आहे कुठं एवढा टाईम थांब जरा 1 मिनिट बरं बरं तेवढा दरवाजा लावा नाही तर उगाच कोणतरी बघाल हा एवढं कळतंय आम्हाला थांब ती झोपलाय का मी बघतो काय द्या जा चंदू जानू किती गोड दिसतेस का मस्का नको लावसोय